तर राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं भाजप नेत्यांनी स्वागत केलेले आहे। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाचे NDAचे उमेदवार आहेत। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात त्यांचं स्वागत करण्यात आलं। तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं हे आंदोलन आहे। सेट निकालात दिरंगाई झाल्याचा आरोप या विद्यार्थ्यांचा आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हे आंदोलक सेट भवनासमोर आंदोलनाला बसलेत। सेट निकालात दिरंगाई झाल्याचा आरोप करत आंदोलन केलं जात आहे, घोषणाबाजी केली जाते। पुण्यातली ही दृश्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हे आंदोलक सेट भवनासमोरच आंदोलनाला बसले, जोरदार घोषणाबाजी करतायत। सेटच्या निकालात दिरंगाई होत असल्याचा त्यांचा आरोप आहे। पुण्यात सेट निकालात दिरंगाई झाल्याचा आरोप करत अभाविपचे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करतायत। मात्र आणखी 2 महिने उलटले तरी सेट परीक्षेचा निकाल अद्यापही जाहीर झाला नाही। त्यामुळे सेट परीक्षा देणारे विद्यार्थी जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाले। सध्या पुणे विद्यापीठामध्ये सेट भवनासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी आता आंदोलनासाठी उतरलेले आहेत। आपण बघू शकतो की जोरदार घोषणाबाजी जी आहे ते सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे की सेट परीक्षेचा लवकर निकाल लावावा अशी मागणी जी आहे ते सध्या या सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी होत आहे। याकरिता आपण विद्यार्थ्यांसोबत चर्चा करूयात। 2 महिने झाले तरी सेट परीक्षेचा निकाल अद्यापही लागलेला नाही। 2 महिने झाले अद्यापही सेट परीक्षेचा निकाल लागलेला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे, कारण की 2 महिने उलटून गेले सेटचा परीक्षा होऊन सुद्धा, आणि तसं नियमाने 45 दिवसाच्या सेटचा निकाल लागला पाहिजे। अद्यापही सेटचा निकाल लागलेला नाहीये। त्यामुळे जे कार्यकर्ते किंवा जे काही जे असतील विद्यार्थी ज्यांनी सेटची परीक्षा दिली त्यांना जे प्राध्यापक म्हणून किंवा काही CSB वरती ते त्या कॉलेज वरती ते